2024 हे वर्ष संगीत प्रेमींसाठी खूपच मजेशीर होतं. जोन्स ब्रदर्स, एड शीरन यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्टार्स पासून ते दिलजीत दोसांझ, सुनिधी चौहान यांसारख्या कलाकारांपर्यंत बरीच चर्चाही रंगली होती. मात्र या मैफिलीमध्ये अनेकदा काही वादही पाहायला मिळाले. तर कोणते सिंगर्स वादाच्या भोवऱ्यात अडकले होते हेही आपण जाणून घेऊयात. मोनाली ठाकूर वाराणसीमध्ये एका शो मध्ये सहभागी झाली होती, पण तिथल्या व्यवस्थेचा तिला इतका राग आला की तिने परफॉर्मन्स मध्ये शो सोडला आणि पत्रकार आणि चाहत्यांना भेटण्यासही नकार दिला. दिलजीत दोसांझ. पंजाबी गायक दिलजीत दोसांझचा दौरा यावर्षी फारच चर्चेत राहिला होता. तेलंगणामध्ये एका शो दरम्यान त्याला सरकारकडून कायदेशीर नोटीस देखील पाठवण्यात आली होती. वाद मात्र वाढला. त्यानंतर त्यांनी गाण्यामध्येही बदल केले होते. करण औजलाच्या गाण्यांचे अनेक चाहतेही पाहायला मिळतात. त्याचा एक शो एका मॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्यामुळे बराच गदारोळही तिथे पाहायला मिळाला होता. काही मद्यधुंद लोकांनी पोलीस अधिकाऱ्याला तिथे मारहाण केली होती आणि त्याचे कपडेही फाडले होते. त्यावेळी त्याच्या कॉन्सर्टमध्ये राडा झाला होता. सुनिधी चौहानच्या एका शो मध्ये स्टेजवर बाटली फेकल्याची घटना घडली होती. रागाच्या भरात सुनिधीने परफॉर्मन्सही त्यावेळी थांबवला होता. नंतर मात्र तिने तो शो पूर्ण केला, पण या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला होता. सोनू निगमने एका मोठ्या शो मध्ये परफॉर्मन्स केले. शो मध्ये बडे राजकारणी आणि पाहुणेही उपस्थित राहिले होते. मात्र सोनू निगमचं गाणं सुरू होण्यापूर्वीच अनेक नेते तिथून निघून गेले, त्यामुळे व्यक्त केली होती. एड शीरन, दुआ लिपा आणि मरून यांसारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांनी मात्र यावर्षी भारतात त्यांच्या संगीत कार्यक्रमांनी चाहत्यांची मने जिंकली. त्यांच्या कॉन्सर्ट्स आणि अभिनयाचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.